या भागामध्ये सूर्यकाका आम्ही तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी विचारतो. आजवरच्या करिअरमध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी, त्याचप्रमाणे आजच्या समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी. करिअरमध्ये म्हणाल तर आतापर्यंत भरभरून दाद देणारे आपल्या व्यवसायातले समव्यावसायिक कमी आढळतात. मोकळेपणाने खरं भरभरून दाद द्यायला काही हरकत नाही. बाकी गंभीर असं खुपणारं मला काही जाणवलं नाही. समाजातलं म्हणशील तर समाजामध्ये अजूनही एवढी सुशिक्षितता वाढूनही सगळ्या नव्या जनरेशनमध्ये छान मस्त दिलखुलास वातावरण निर्माण झालेलं असूनही वेगवेगळ्या राजकीय मंडळींच्याकडनं जातपात ज्या वेळेला जोपासली जाते ना, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष, त्यावेळेला जरा खटकतं. कधीतरी पोरांनीच या सगळ्या मंडळींना सांगायला पाहिजे की आमच्या डोक्यातही नाही, तुम्ही का आणताय पुन्हा पुन्हा. एवढी एकच गोष्ट जास्त करून खुपते, बाकी नाही. मी 25 वर्ष बोलताय आणि लोकांना बोलतं करताय, तर तुमचं बोलणं कधी कोणाला खुपलंय का? नाही झालेलं असं. कारण मी कितीही थेट बोललो तरी शब्द मांडणीची सभ्यता सोडत नाही किंवा त्याच्या अंगावर धावून नाही जात. आवाजाची पट्टी अक्रस्थाळीपणाची करत नाही कधी. मी तू म्हणतोस तसाच हसतमुख चेहरा ठेवूनच जरा मिश्किल वळणानं मला म्हणायचा तो मुद्दा म्हणण्याचा प्रयत्न करतो. आपले गणपतराव पाटील मराठी चित्रसृष्टीमध्ये तृतीयपंथी भूमिका करण्याबद्दल ख्यातनाम होते. एका ज्येष्ठ पत्रकारानं त्यांची मुलाखत घेताना त्यांना असं विचारलं होतं की तुमचं सुद्धा लग्न झालं. हा उद्धटपणाचा प्रश्न होता बराचसा. म्हणजे ते जणू काही जी भूमिका करतात तसेच प्रत्यक्षात आहेत की काय. मला खूप त्रास झाला या गोष्टीचा. नंतर मी जेव्हा त्यांची मुलाखत घ्यायला गेलो त्यावेळेला मी हाच प्रश्न विचारला, तितकाच थेट विचारला, पण विचारताना मांडणी सभ्यतेची अशी केली की तुम्ही ज्या तृतीयपंथी भूमिका मराठी पडद्यावर गेली अनेक वर्ष करत आलेला आहात, त्यामुळे तुमची जी एक प्रतिमा निर्माण झाली आहे, ही निर्माण झालेली प्रतिमा तुम्हाला तुमच्या आयुष्याची जोडीदारी निवडताना अडथळा ठरली का. तोच विषय होता. आणि त्यांना ते नेमकेपणाने जराही न खटकता इतकं पटलं की ते म्हणले अहो कितीतरी जणींनी नाकारलं. तर मांडणी कशी आहे त्याच्यामुळे नाही लोक आतापर्यंत नाराज झालेले कोणी. विनय काका, तुम्हाला तुमच्या करिअर मधल्या आजवरच्या खुपलेल्या गोष्टी? करिअरमध्ये फारशा नाही खुपल्या. आजूबाजूला चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र खूपच खुपणाऱ्या गोष्टी आहेत. या एखाद्या राज्याचा राज्यपाल सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकतो आणि त्याला तिथनं पदभ्रष्ट व्हावं लागतं. खुपणारी गोष्ट आहे. त्याच पद्धतीने जर विचार केला तर गल्ली बोळात निर्माण होणारे महागायक, महानायक, महान नर्तक खुपणारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की महानतेच्या कल्पना ज्या आहेत ना, कल्पना आपण खूप खुजा करतोय असं मला वाटतं. हे जर सगळे महानर्तक आणि महागायक जर असतील तर मग लताबाईंना काय म्हणायचं, भीमसेनजींना काय म्हणायचं, गोपीकृष्णाला काय म्हणायचं, सीतारादेवींना काय म्हणायचं. तर ह्याही सगळी जी बिरुदावली आहे ह्याची किंमत फार कमी होईल. कसं आहे की ही महान मंडळी जी आहेत ना यांच्याकडे आम्ही जर बघायचं ठरलं ना तर आमच्या टोप्या पडल्या पाहिजेत आणि लहान मुलांनी जर बघायचं म्हटलं ना तर त्यांच्या कमानी पडल्या पाहिजेत. इतकीही माणसं उत्तुंग असतील तरच त्यांना महान ही पदवी जी आहे ही पदवी लावली गेली पाहिजे. नंतर गंमत अशी होते की हे जे महान लोक जे बाहेर पडतात नाहीत ना त्यांचं पुढे आयुष्यात काहीच होत नाही. जेन्युइन माणसं फारच हाताच्या बोटावर मोजण्यासारखे असतील कदाचित. मी तेही नाकारत नाहीये की जी मंडळी इथनं बाहेर पडली त्यातली खरंच जेन्युइन पुढे जाऊन त्यांची नावं मोठी झालेली आपल्याला बघायला मिळतील. नाही अशातलाही भाग नाही. त्यांच्यावर काय संस्कार आहेत, आई वडील काय पद्धतीने त्यांना वाढवता आहेत, काय पद्धतीने त्यांना जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्यावर ते अवलंबून आहे. पण बहुतांश लोकांना यामुळे खूप फ्रस्ट्रेट होतील असं मला वाटतं की जर पुढे आयुष्यात काहीच होऊ शकलं नाही तर आम्ही नट बघितलेत ना असे. एका प्रसिद्ध दिग्दर्शकांनी मला असं सांगितलं होतं, हिंदीतला फार मोठा दिग्दर्शक, वंदनीय दिग्दर्शक, तो म्हणला जब मेरी चलती थी ना तब दिवाली में इतनी गिफ्ट्स आती थी यहाँ पे, मतलब घर में रखने के लिए जगह नहीं होती थी. आजकल बड़ी मुश्किल से एक आध आती है क्योंकि मैं कुछ करता नहीं ना, लोग भूल जाते. हे जर त्याच्या पदरी पडत असेल तर मला असं वाटतं की इथल्या मंडळीची आपणच विशेष करून काळजी घेतली पाहिजे. तर ही खुपणारी गोष्ट जी आहे ही खुपणं बंद होईल. नाट्य निर्माते आणि नाट्य परिषद ह्याच्यामधला वाद खुपतो का? खुपतो, नाही व्हायला पाहिजे असं खरं म्हणजे. नाट्य परिषद ही अपेक्स बॉडी आहे एकूण नाट्य व्यवसायाची किंवा रंगभूमीची, मराठी रंगभूमीची. आणि निर्माता संघ जो आहे तो निर्माता संघ त्याचा एक अविभाज्य घटक आहे. मुळात कसं आहे की निर्माते नाटकं करतात म्हणून नाट्य परिषद आहे वास्तविक जर बघायला गेलं तर. आणि म्हणून त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचा दुरावा निर्माण होणं हे एकूणच नाट्य व्यवसायाला
आणि मराठी नाट्यसृष्टीला घातक आहे असं मला वाटतं. त्या दोघांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. दोघांच्या अध्यक्षांमध्ये एक सुसंवाद असला पाहिजे. जरी वादविवाद असतील तरी त्याची जाहीर चर्चा होता कामा नये. लोकांना चर्चेला खाद्य त्यांनी पुरवता कामा नये. एकमेकांचा पाण उतारा करता कामा नये. त्या पदाचा जो मान सन्मान जो आहे तो सन्मान त्यांनी टिकवूनच या क्षेत्रामध्ये वागलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. सुधीर गाडगीळ हे निवेदक आणि निवेदक म्हणजे सुधीर गाडगीळ. तर असं फारसं आता होत नाही. लोक नटनट्यांना निवेदक म्हणून प्राधान्य देतात. तर हे तुम्हाला खुपतं का? खूपच नाही मला ती आत्ताची कदाचित त्यांना त्यांच्या सोयीने वाटणारी गरज असेल. पण तरीही मला स्वतःला असं वाटतं की प्रेक्षकांना उत्स्फूर्तपणे केलेलं नीट अभ्यासपूर्ण निवेदन आणि लिहून दिलेलं वाचण्यापेक्षा स्वतःच्या शब्दातनं व्यक्त होणारं निवेदन हे स्वाभाविक वाटतं, आवडतं. म्हणून तर अनेक स्पर्धिक निर्माण होऊन सुद्धा अजूनही बोलवलं जातं. मला थोडंसं मी याच्यात आणखीन एक दे आर प्रेझेंटर्स, दे आर नॉट अँकर्स. लोकांनी लिहून ते स्वतः ज्या वेळेला लिहितील आणि ज्या वेळेला तिथे उभं राहून निवेदन करतील त्यावेळेला त्यांना निवेदक म्हणावं, आपण अँकर म्हणावं. म्हणजे आम्ही ज्या वेळेला टेलिव्हिजनला नोकऱ्या करत होतो त्यावेळेला आमचं एखादं स्पष्ट मत होतं की वक्ता दशसहस्रेषु असं म्हणतात, तर अँकर दशलक्षेषु. 100%. 10 लाख लोकांमध्ये एखादा बरा अँकर असतो. मुंबईची लोकसंख्या जर 1,20,00,000 आत्ताची जे आहे तर त्याच्यामध्ये फक्त 12च बरे अँकर. याचं कारण अँकरिंग हा स्पेशलाइज जॉब आहे. ह्यासाठी बऱ्याच गोष्टींचं ज्ञान तुमच्याकडे असावं लागतं. याचं कौतुक करतोय म्हणून नाही, पण बऱ्याच गोष्टींचं भान असावं लागतं, बऱ्याच गोष्टींचं ज्ञान तुम्हाला असावं लागतं. सहजासहजी कोणीतरी कागदावर लिहून दिलं आणि मी वाचलं तर मी अँकर होत नाही. खूप मोठं काम आहे तुमचं. खूप नाटकं आहेत, खूप आहे. पण काही प्रोजेक्ट्स राहून गेली का? शिवाजीची एक मेगा सिरियल मी करत होतो, जी माझ्यातनं नाही पूर्ण झाली. खुपणारी गोष्ट. दुस्साहस होता असं मी म्हणणार नाही. माझे काही अंदाज चुकले, माझी काही गणितं चुकली आणि त्यामुळे ते प्रोजेक्ट 40 एपिसोड नंतर मला आर्थिक सोंग काही आणता येत नाही. लोकांकडे मी मला मदत करा असं जर आवाहन केलं असतं तर माझ्या सिरियलला भरपूर मला आर्थिक मदतही मिळाली असते, पण ते मी केलं नाही. मी ज्या पद्धतीने ती सुरू केली होती त्या पद्धतीने ती पूर्ण करण्याकडे माझा कल होता, जी पूर्ण झाली नाही. त्याच्यामध्ये खुपणाऱ्या फक्त 2च गोष्टी. म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण झालं नाही याचंही मला फारसं दुःख नाही आहे. की होतं असं, अशातलं काही. मी फर्स्ट क्लाससाठी अभ्यास करतो आणि मला जेमतेम सेकंड क्लास मिळतो, किंवा पहिल्या येण्याच्या माझ्या अपेक्षा असतात आणि मला 65% मार्क मिळतात. असं होऊ शकतं ना, याच्यातला भाग नाही. खुपणाऱ्या फक्त 2च गोष्टी त्यातल्या ज्या होत्या त्या, एक की ज्या वेळेला ती सिरियल ना मी मार्केटला विकायला गेलो ना त्यावेळेला मार्केटिंगवाले असं मला म्हणले, नाही यार शिवाजी बिक नाही सकता. आता ते निराळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलत होते की ही सिरियल जी आहे शिवाजीची ही मार्केटमध्ये, पण ते मला इतकं मला त्रास झाला त्याचा आहे की नाही शिवाजी नॉट सेलेबल, शिवाजी बिक नाही सकता. तर मी एक दिवशी तर चिडून म्हटलं की शिवाजी बिकनेवाली चीज ही नाही आहे पागल, त्याची बात मत कर, झगडा हो जाएगा. आणि दुसरा जो होता ते काही राजकीय नेत्यांकडे ज्या वेळेला आम्ही याच्यासाठी म्हणून काही गोष्टी आवश्यक होत्या त्या मागण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, काय आहे ना विनय, शिवाजी इज नॉट अ पॅन इंडियन सब्जेक्ट. तर मग मी असा विचार केला, मग तुम्ही राज्य करते तिथे बसून करता काय? जर शिवाजी हा पॅन इंडियन सब्जेक्ट नाही किंवा नसेल तर तो करणं याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे. बरं, हे नेते महाराष्ट्रातले होते, हे आंध्रमधले नव्हते किंवा दिल्लीमधले नव्हते किंवा बिहारमधले नव्हते. महाराष्ट्रातला एक नेता असं मला सांगतो की आय एम सॉरी बट शिवाजी इज नॉट अ पॅन इंडियन सब्जेक्ट. त्यामुळे त्याला तुला जी मदत अभिप्रेत आहे सरकारकडनं ती मिळणं जरा कठीण आहे. ही अत्यंत खुपणारी गोष्ट होती. हे आमचं श्रद्धास्थान आहे की ज्यांचे चरित्र वाचून आम्ही लहानाचे मोठे झालो, त्या माणसाच्या बाबतीत कोणीतरी एक पॉलिटिशियन अशा पद्धतीने उद्गार काढतो, हे कोणीतरी मार्केटिंगवाला या पद्धतीने बोलतो. हे मला ती सिरियल पूर्ण न झाल्यापेक्षा ना या 2 स्टेटमेंट मी आठवडाभर अपसेट होतो. या 2 स्टेटमेंट्सनी, आणि लागोपाठच झाली होती. आठवडाभर अपसेट होतो की अरे काय यार, म्हणजे आम्ही ज्याला देव समजतो तो विकला जात नाही अशी जर कोणाची कमेंट असेल तर ते खुपेल, नाही तर काय होईल.